Hello students and welcome once again. So let's start with the discussion of kinetic theory of gases and radiation. आज आपण kinetic theory of gases and radiation मधला जो gases related part आहे तो कदाचित आजच्या लेक्चरला पूर्ण संपून जाईल, कारण मी तुम्हाला म्हटलं होतं की gases related एक हाफ पार्ट आहे आणि radiation related थोडासा हाफ पार्ट आहे. radiations मध्ये बरेचसे कमी पॉइंट आहेत, फार डिटेल काय त्याच्यामध्ये थेरॉटिकल किंवा फार काय अगदीच डिफिकल्ट किंवा न्यूमेरिकल पॉईंट ऑफ व्ह्यू असं काय फारसं त्याच्यामध्ये नाही. त्यामुळं जो इम्पॉर्टंट पार्ट आहे तो कदाचित आजच्या लेक्चरपर्यंत असेल. ओके, आणि याच्या पुढचा पार्ट हा थोडासा इझी आहे, थेरॉटिकल थोडाफार आहे, फारसा लेंदी नाही, एवढंच फक्त मला सांगायचं आहे. ओके, सो आजच्या लेक्चरला आपण थोडंसं थेरॉटिकल कन्सेप्ट सगळ्या शिकूया. जो काही पुढचा पॉईंट आपण बघणार आहे तो डेफिनेटली तोही तुम्हाला व्यवस्थित समजेल, आणि मग जर वेळ असेल तर त्याच्यावरती काही न्यूमरिकल्स इफ जर एक्झामसाठी असतील, सी टीचे विचारलेले असतील तर त्याच्यावरती डिस्कशन करू. अदरवाईज तो थेरॉटिकल पूर्ण पॉईंट आजच्या लेक्चरला व्यवस्थित समजून घेऊया. ओके, सो लास्ट लेक्चरपर्यंत जे काही झालेलं आहे हे थोडंफार रिवाईज करणं गरजेचं आहे. मी सांगितलं होतं की पहिली 3 लेक्चर फार महत्त्वाचे आहेत. त्यातल्या त्यात पहिलं लेक्चर सगळ्यात महत्त्वाचं होतं की टॉपिकची इंट्रोडक्शन कशी झाली, किंवा टॉपिक म्हणजे काय नक्की, आणि ह्या टॉपिकमध्ये कुठल्या टर्म्स आपल्याला शिकायच्या आहेत, हे सगळं जर एकदा इन शॉर्ट जर आपल्या लक्षात आलं तर एक लिंक आपल्याला पुढच्या पॉईंटची किंवा पुढच्या स्टडीची लागते, आणि आपल्याला मग एक आपण म्हणतो ना की एक सिस्टमॅटिक स्टडी होऊन जातो त्या टॉपिकचा. अगदी काही असंच आहे या टॉपिकशी रिलेटेड. त्यामुळे जे टॉपिकची इंट्रोडक्शन आहे ती तुम्हाला व्यवस्थित समजणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही पुढचे जे काही पॉईंट्स आहेत ते लिंक्ड आहेत सगळे आणि एकमेकांशी कनेक्टेड असल्यामुळे तुम्हाला ते जास्त सोपे जातील. सो ओके, सो थोडंसं आपण ॲज पर बुक जाऊया. लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी असं हेडिंग आहे आजच्या पॉईंट्स आपल्या. लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. सो हेडिंग आहे या पद्धतीनेच. सो हा लॉ असल्यामुळे याची पहिल्यांदा स्टेटमेंट आपल्याला बघायला लागेल. स्टेटमेंट, आणि मी तुम्हाला एक्सप्लेनही करणार आहे नक्की स्टेटमेंट अशी का आहे. ओके, स्टेटमेंट. फॉर ए गॅस इन थर्मल इक्विलिब्रियम ॲट अ टेम्परेचर, फॉर ए गॅस इन थर्मल इक्विलिब्रियम ॲट ए टेम्परेचर, थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे थोडक्यात कॉन्स्टंट टेम्परेचर, द ॲव्हरेज एनर्जी फॉर मोलिक्यूल, द ॲव्हरेज एनर्जी, द ॲव्हरेज एनर्जी फॉर मोलिक्यूल associated with each quadratic term, associated with each quadratic term is 1/2 kb into t. आता हे माहित आहे सगळ्यांना की kb काय आहे. kb बोल्ट्झमन कॉन्स्टंट आहे, आणि टी म्हणजे काय, तर टी म्हणजे ॲब्सोल्यूट टेम्परेचर आहे. आता हे कसं आलं, कुठून आलं, हे असंच का लिहिलं, याला फार रिझन महत्त्वाचं आहे. तुम्ही कदाचित 3/2 kBt असं लास्ट लेक्चरपर्यंत बघितलं असेल. बघा, आपण कालच्या लेक्चरला एक रिलेशन बघितलं होतं. इथं फक्त 3/2 kBt होतं. जी काय आपण कायनेटिक एनर्जी फाइंड आउट केली होती ती किती होती, 3/2 kBt होती. ओके, आता स्टेटमेंट बघा. फॉर ए गॅस इन ए थर्मल इक्विलिब्रियम कंडिशन, द ॲव्हरेज एनर्जी ऑफ मोलिक्यूल असोसिएटेड विथ ईच क्वाड्रॅटिक टर्म. ईच क्वाड्रॅटिक टर्म हे सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे बघा. आणि एनर्जी म्हणजे काय, थोडक्यात कायनेटिक एनर्जी. ओके, सो आपण एक कन्सिडर करूया गॅस मॉलिक्यूल. आता याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला थोडंसं इन डिटेल देणं गरजेचं आहे. तर हा गॅस मॉलिक्यूल समजा एक्स ॲक्सिसला जात असेल, समजा वाय ॲक्सिसला जात असेल, आणि समजा झेड ॲक्सिसला जात असेल. जाऊ शकतो ना एक गॅस मॉलिक्यूल, तिन्ही डायरेक्शनला तो फिरू शकतो ना. सिंपल असं आपण म्हणूया. त्याचा मास m आहे, ठीक आहे. मग तो जर तिन्ही डायरेक्शनला फिरत असेल तर त्याची एक्स डायरेक्शनची कायनेटिक एनर्जी काय येणार बघा. कायनेटिक एनर्जी एक्स डायरेक्शन 1/2 मास इंटू व्हेलॉसिटी स्क्वेअर, mv स्क्वेअर ना, 1/2 mv स्क्वेअर.
ही काय असते, कायनेटिक एनर्जी असते. पण एक्स डायरेक्शनला तो ह्या वेलॉसिटीनं चाललाय असं आपण म्हणूया, म्हणजे त्याची कायनेटिक एनर्जी किती आली, 1/2 mvx². अशीच वाय ॲक्सिसची किती असेल, 1/2 mvy². आणि अशीच झेड ॲक्सिसची किती असेल, 1/2 mvz². बघा बरोबर आहे का. अशीच वाय ॲक्सिसची त्याची म्हणूया कायनेटिक एनर्जी वाय ॲक्सिस 1/2 mvy². आणि अशी झेड ॲक्सिसची त्याची कायनेटिक एनर्जी म्हणूया कायनेटिक एनर्जी झेड 1/2 mvz². एम सगळीकडे कॉन्स्टंट आहे कारण एकच गॅस मॉलिक्यूल असं आपण म्हणतोय, पर मॉलिक्यूल सांगतोय ना. 1/2 3 एनर्जी झाल्या आपल्या. ओके. मग जर आपण जनरली टोटल कायनेटिक एनर्जी, एक ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी, तिघांची आपण टोटल कायनेटिक एनर्जी जर लिहायची झालं, सो देअरफॉर टोटल कायनेटिक एनर्जी पर मोलेक्यूल असं लिहितो. पर एका मॉलिक्यूलसाठी चाललेलं आहे. जर सांगायची झाली तर किती असेल, 1/2 mvx² प्लस 1/2 m, सगळ्यांची ॲडिशन घेऊया ना, vy² प्लस 1/2 mvz². चालेल का बघा, सगळ्यांची ॲडिशन केली आपण. पण आपण काल एक फॉर्म्युला बघितला होता की जी ॲक्च्युअल टोटल कायनेटिक एनर्जी असते ती किती असते, तर 3/2 kBt इतकी असते. बघा, मग हेच मी लिहिताना हे म्हणजे बुकमध्ये असंही लिहिलेलं आहे बघा एक्सप्रेशन. सो 3/2 kBt 1/2 mvx² प्लस 1/2 mvy² प्लस 1/2 mvz². मॉड साईन असल्यासारखं आहे ना हे, मॉड सारखं. सिंपल इंडिपेंडंट आहेत तीन एनर्जीज. सो तिघांची ॲडिशन ही किती आहे, 3/2 kBt. मी हे 3/2 kBt तिघांना डिवाइड करू शकतो बघा, याला याला आणि याला सेम डिवाइड करू शकतो ना. ओके. मग मी जर याला डिवाइड केलं तर ते किती होणार आहे, थोडक्यात हे 1/2 kBt. याला किती होणार आहे, 1/2 kBt. याला किती होणार आहे, 1/2 kBt. म्हणजे हे जर 3/2 आपण ह्या प्रत्येकाला जर डिवाइड केलं तर मला सांगा, देअरफॉर 1/2 mvx² किती येणार, 1/2 kBt. 1/2 mvy² किती येणार, 1/2 kBt. आणि 1/2 mvz² किती येणार, 1/2 kBt. बरोबर आहे का बघा. म्हणजे हा 1/2 kBt का आला समजलं. ईच क्वाड्रॅटिक टर्म प्रत्येकाला, ईच क्वाड्रॅटिक टर्म म्हणजे एक्सला पण, वायला पण आणि झेडला पण. थोडक्यात बघा, यालाच लॉ ऑफ इक्वी पार्टिशन ऑफ एनर्जी असं म्हटलं जातं. म्हणजे प्रत्येक ॲक्सिसला जी काही इंटरनल एनर्जी म्हणूया किंवा जी काही ॲव्हरेज एनर्जी किंवा जी काही कायनेटिक एनर्जी आहे ती किती असेल, 1/2 kBt इतकी असेल, किंवा त्यालाच आपण 1/2 mv² म्हणू शकतो. बघा, सो 1/2 mv², 1/2 mv²y, 1/2 mv²x ह्या प्रत्येकाची जर इंडिपेंडंट व्हॅल्यू जर फाइंड आउट केली आपण तर ती आपल्याला किती मिळेल, 1/2 kB/t मिळेल. आणि हे स्टेटमेंट इथं आपण प्रूव्ह करतो. लक्षात आलं. सो दिस इज नथिंग बट द कायनेटिक एनर्जी. सो एक सेंटेन्स मी खाली लिहितो, दस द मीन एनर्जी असोसिएटेड विथ, थेरॉटिकल आहे त्यामुळे तुम्ही पण अशाच पद्धतीने लिहा, दस मीन एनर्जी, thus the mean energy associated with every component of translational kinetic energy, every component of translational kinetic energy. ट्रान्सलेशनल का म्हटलं बघा, लिनियर आहे ना, 1/2 mv². ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी इन एक्स in x, y and z direction is 1/2 kBt. 1/2 kBt. लक्षात आलं का बघा. सो दिस इज नथिंग बट द लॉ ऑफ इक्वी पार्टिशन ऑफ एनर्जी. आता ॲक्च्युली आज कसं आहे बघा की सगळ्यात पहिल्यांदा हा लॉ आपण बघतोय आता. याच्यावरून पुढची कन्सेप्ट शिकायची आपल्याला, डिग्री ऑफ फ्रीडम. डेफिनेटली समजणार प्रत्येकाला ते सुद्धा. आणि त्याच्यावरनं पुन्हा एक स्पेसिफिक हीट रिलेटेड एक मेयर्स रिलेशन आहे, मेयर्स लॉ आहे, सेम याच्याशी रिलेटेड. असे 3 पॉईंट्स आपल्याला आजच्या लेक्चरला बघायचे आहेत. त्यामुळे कदाचित
पूर्ण लेक्चर थिअरॉटिकल होऊन जाईल. अजून याचं एक्सप्लेनेशन डिटेलमध्ये तुम्हाला मिळेल. त्यामुळं थोडंसं थिअरॉटिकल होत असल्यामुळे जे मी काही पॉईंट्स लिहितोय ते सगळे लिहा. ॲज वेल ॲज थोडंसं बुक किंवा नोट्स जवळ असेल तर तीसुद्धा रेफरन्ससाठी ठेवा, जेणेकरून तुम्हाला अजून काही थिअरॉटिकल पॉईंट्स लिहिता येतील. मला सगळेच पॉईंट्स याच्यावरती लिहिता येतील असं होऊ शकत नाही. त्यामुळं एक्सप्लेनेशन मात्र मी तुम्हाला 100% देणार की प्रत्येक गोष्ट तशीच का आली आणि ह्याचा अर्थ काय आहे नक्की प्रॅक्टिकली हे आपण का शिकतोय. बरोबर ना. म्हणजे सिंपल आहे बघा. ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीचा अर्थ बघा समजतोय का तुम्हाला. सो ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी काय सांगते तर लिनियर आणि अँग्युलर अशा दोन टर्म्स आपण बघितलेल्या. दोन टर्म्स आपण बघितलेल्या होत्या, लिनियर आणि अँग्युलर किंवा लिनियर आणि रोटेशनल असं आपण म्हणतो. अजून याच्यात रोटेशनल पार्ट यायचा आहे. अजून व्हायब्रेशनल पार्ट सुद्धा असतो याच्यामध्ये बघा. म्हणजे ट्रान्सलेशनल पार्ट झाला, रोटेशनल पार्ट झाला, व्हायब्रेशनल पार्ट झाला, असे टोटल 3 पार्ट्स येतात ह्या सगळ्या पॉईंट्समध्ये. ते पुढं बघणारच आहे आपण. सो ट्रान्सलेशनल आणि रोटेशनलमधली ॲनॉलॉजी आपण बघितलेली होती. सो जर मास असेल, जस्ट व्ही असेल, तर ह्या सगळ्या ट्रान्सलेशनल टर्म्स आहेत ना. मी तुम्हाला ॲनॉलॉजी पण सांगितली होती बघा. जर ट्रान्सलेशनलमध्ये लिनियर ॲक्सेलरेशन ए असेल तर रोटेशनलमध्ये अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा असतं. बरोबर. ट्रान्सलेशनलमध्ये लिनियर व्हेलॉसिटी व्ही असेल तर रोटेशनलमध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा असते. किंवा ट्रान्सलेशनलमध्ये लिनियर डिस्प्लेसमेंट एक्स असेल तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा असतं. आपण ॲनॉलॉजी बघितली होती. किंवा इकडं जर मास असेल तर इकडं मोमेंट ऑफ इनर्शिया असतो. आठवतंय का बघा. ओके. मग आत्ता आपल्याला फक्त ट्रान्सलेशनल एनर्जी बघायला मिळते. अशीच रोटेशनल असू शकते आणि अशीच व्हायब्रेशनल. आता व्हायब्रेशनल एनर्जी म्हणजे काय तर जनरली व्हायब्रेशनल एनर्जी ही 2 एनर्जीची ॲडिशन असं म्हटलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी पण आहे आणि त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी पण आहे असं सांगितलं जातं व्हायब्रेशनल एनर्जी. त्यामुळं कन्फ्युजन नको की ट्रान्सलेशनल एनर्जी म्हणजे काय 1/2 mv², रोटेशनल एनर्जी म्हणजे काय 1/2 I ω², आणि व्हायब्रेशनल एनर्जी म्हणजे काय सिंपल कायनेटिक आणि पोटेन्शियलची ॲडिशन असं म्हटलं जातं. सो ते 3 पार्ट आहेत. ट्रान्सलेशनल, रोटेशनल आणि व्हायब्रेशनल. हे 3 पार्ट आपल्याला डिग्री ऑफ फ्रीडम या कन्सेप्टमध्ये बघायला मिळतात. आता याच्यापुढे आपण बघूया डिग्री ऑफ फ्रीडम कन्सेप्ट नक्की काय आहे. म्हणजे त्याच्यासाठी आधी हा लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी व्यवस्थित समजून घ्या. 1/2 mv² ही ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी आहे. सो हा जो लॉ सांगितला आहे तो ट्रान्सलेशनल एनर्जी रिलेटेड किंवा ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी रिलेटेड सांगितलेला आहे. आणि तिन्ही ॲक्सिसचा विचार केला त्याच्यामध्ये, एक्स, वाय आणि झेड, 3 ॲक्सिस. कारण एका गॅस कंटेनरमध्ये जर गॅस मॉलिक्यूल असेल तर तो एक्स ॲक्सिसला पण जाऊ शकतो, वायला पण जाऊ शकतो, झेडला पण जाऊ शकतो. रिव्हर्स डायरेक्शन मागे पुढे कुठं पण 3 डायरेक्शन्स महत्त्वाच्या आहेत. म्हणून 3 कंपोनंट सिस्टीम इथं डिफाईन केलेली आहे. ओके. सो आता आपण बघूया डिग्री ऑफ फ्रीडम. पण डिग्री ऑफ फ्रीडम बघण्याच्या आधी तुम्हाला थोडंसं मोनो ॲटॉमिक गॅस, डाय ॲटॉमिक गॅस आणि ट्राय ॲटॉमिक गॅस, ज्याला की पॉली ॲटॉमिक गॅस असं म्हटलं जातं, थोडंसं केमिस्ट्रीचा पार्ट आहे हा. जेवढ्या माझ्या पद्धतीनं सांगता येईल तेवढा डेफिनेटली मी सोपं करून सांगेन. पण थोडंसं अजून तुम्हाला केमिस्ट्रीमधले मग आता मला डायॲटॉमिक गॅस मी 2-3च सांगेन, H2, N2, O2. कदाचित तुम्हाला याच्यापेक्षा जास्त तुम्ही सांगू शकाल. किंवा मी मोनोॲटॉमिक फक्त हेलियम, निऑन, क्रिप्टॉन, ऑर्गॉन असे आहेत असं म्हणेन. किंवा मी ट्रायॲटॉमिक म्हटलं की ते तुमचा CO2, SO3, CO4, SO4 असं सांगू शकेन. इन डिटेल तुम्हाला अजूनही गॅसेस कदाचित माहीत असतील, पण काही गरज नाही. आपल्याला जेवढे इम्पॉर्टंट गॅसेस आहेत तेवढे माहीत पाहिजेत. सो मोनो ॲटॉमिक गॅस ज्याच्यामध्ये एकच ॲटम असतो ना, मोनो म्हणतो बघा आपण, ओनली 1 ॲटम. हेलियम ओनली 1 ॲटम. निऑन, क्रिप्टॉन, ऑर्गॉन म्हणतो. डायॲटॉमिक गॅस की ज्याच्यामध्ये 2 ॲटम्स आहेत, ऑक्सिजनचे 2 मॉलिक्युल्स, 2 ॲटम्स आहेत बघा, डबल बॉन्ड जोडले असतात ना ते. ओके. आता हे बॉन्डिंग पण कदाचित तुम्हाला येत असेल. आणि तिसरा आपला जो आहे तो ट्राय ॲटॉमिक, ज्याला की पॉली ॲटॉमिक म्हटलं जातं. सो ज्याच्यामध्ये 3 ॲटम्स आहेत, त्याच्यापासून तयार झालेला तो गॅस आहे. सो ते 3 ॲटम्स मग डबल बॉन्डनी जोडलेला आहेत असं आपण डिफाईन करतो. सो तुम्हाला मोनोॲटॉमिक, डायॲटॉमिक आणि ट्रायॲटॉमिक हे 3 गॅसेस माहीत पाहिजेत. कारण ह्या 3 गॅसेस रिलेटेड आपल्याला डिग्री ऑफ फ्रीडम कन्सेप्ट शिकायची आहे. ओके. सो आता याच्यानंतर बघूया आपण डिग्री ऑफ फ्रीडम. सो डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे नक्की काय. डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय म्हणतो आपल्याला. समजा मी आत्ता सध्या इथं उभा आहे, तर माझ्याकडे फ्रीडम काय आहे बघा. फ्रीडम तर मी इकडं पण जाऊ शकतो, म्हणजे एक्स ॲक्सिसला पण जाऊ शकतो. चला गेलो. फ्रीडम, आय हॅव अ फ्रीडम
टू रोटेट टू मूव्ह. मग मी एक्स ॲक्सिसला गेलो, चला मी वायला पण जाऊ शकतो, चला मी झेडला पण जाऊ शकतो, वरती पण जाऊ शकतो ना कशाच तर मदतीनं, सिम्पल. किंवा मी स्वतःभोवती पण फिरू शकतो बघा, सिम्पल. स्वतःभोवती कसा फिरू शकतो मी, लाईक दिस, एका ॲक्सिसला मी फिरू शकतो. हां, आता फक्त मी असा नाही फिरू शकत, बरोबर. म्हणजे समजा हा ॲक्सिस वाय कन्सिडर करा, तर वाय ॲक्सिसच्या अलॉंग मी फिरू शकतो. एक्स ॲक्सिस कन्सिडर करा तर मी असा नाही फिरू शकत ना, किंवा झेड ॲक्सिस कन्सिडर करा, मी असा नाही फिरू शकत, सिम्पल. मग कशाची तर मदत घेऊन मी फिरू शकतो. म्हणजे थोडक्यात मी ज्या ज्या डायरेक्शनला जाऊ शकतो त्या त्या डायरेक्शनची माझी कायनेटिक एनर्जी घ्यायची किंवा सिम्पल ॲव्हरेज एनर्जी घ्यायची. मग मी सपोज असं म्हणेन की मी एक्स ॲक्सिसला पण जातोय, वायला पण जातोय, झेडला पण जातोय. किंवा मी असं पण म्हणेन की मी वाय भोवती पण फिरतोय असा म्हणजे रोटेशनल. पुन्हा मी एक्स ॲक्सिस भोवती पण असा फिरतोय कशाच्या तर साह्यानं, किंवा झेड ॲक्सिस आहे तिसरा ॲक्सिस त्याच्या पण भोवती फिरतोय कशाच्या तर साह्यानं. म्हणजे थोडक्यात मी टोटल 6 कायनेटिक एनर्जी तर स्वतःला म्हणजे गेन करू शकतो. 6 लक्षात येत आहेत का बघा. म्हणजे पहिल्या 3 कुठल्या झाल्या, एक्स ॲक्सिसला पण मला कायनेटिक एनर्जी मिळते, वाय ॲक्सिसला पण कायनेटिक एनर्जी मिळते, आणि झेड ॲक्सिसला पण कायनेटिक एनर्जी मिळते. सो ह्या 3 काय झाल्या, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी झाल्या. आणि मी 3 ॲक्सिस भोवती स्वतःभोवती पण फिरू शकतो. म्हणजे स्वतःभोवती फिरणं म्हणजे कुठली मोशन, रोटेशनल मोशन. मग रोटेशनल मोशनमध्ये जशी ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी 1/2 mv² असते, तशी रोटेशनलमध्ये काय असावी, 1/2 I ω². मला तिन्ही ॲक्सिसला थोडक्यात मिळाली. 1/2 I ω² वाय भोवती, 1/2 I ω² एक्स भोवती, 1/2 I ω² झेड भोवती, 3 मिळाली. म्हणजे 3 ट्रान्सलेशनल झाल्या आणि 3 रोटेशनल झाल्या. सो टोटल माझ्या कायनेटिक एनर्जीज किती झाल्या, 6 झाल्या. 6 म्हणजे मी 6 डायरेक्शनमध्ये जाऊ शकतो, फिरू शकतो. त्यातल्या 3 मध्ये जाऊ शकतो आणि 3 मध्ये फिरू शकतो. समजतंय का बघा, प्रॅक्टिकली अर्थ लागतोय का बघा, सिम्पल. लक्षात येते. म्हणजे मला हे फ्रीडम आहे की 3 वेळा मी लिनियर जाऊ शकतो आणि 3 वेळा मी अँग्युलर जाऊ शकतो, रोटेशनल जाऊ शकतो, फिरू शकतो, मूव्ह शकतो, मोशन मिळवू शकतो. म्हणजे माझ्या टोटल 6 कायनेटिक एनर्जी झाल्या. सो सगळ्या कायनेटिक एनर्जीची सिम्पल काउंट करायचा, 1 2 3 4 5 6 6 कायनेटिक एनर्जीज आहेत. मग त्यातल्या 3 ट्रान्सलेशनल, 3 रोटेशनल, म्हणजे 6 इज माय नंबर अँड दिस नंबर शोज माय डिग्री ऑफ फ्रीडम. म्हणजे या माझ्या केसमध्ये जर माझा डिग्री ऑफ फ्रीडम किती असेल तर 6 इतका डिग्री ऑफ फ्रीडम असेल. मग असाच डिग्री ऑफ फ्रीडम हा मोनोसाठी, डायसाठी आणि ट्रायसाठी सांगितला जातो. मी कदाचित हे आत्ताचं जे एक्झाम्पल सांगितलं ते ट्राय ॲटॉमिकसाठी होईल, पण थोडासा फरक राहील. पण मी एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल सांगण्यासाठी तुम्हाला सांगितलं की मी स्वतः ह्या रूममध्ये एक्स वाय झेडला लिनियरली जाऊ शकतो. लिनियरली म्हणजे ट्रान्सलेशनल मोशन. आणि एक्स वाय झेडला मी स्वतःभोवती पण फिरू शकतो. म्हणजे टोटल 3 लिनियर आणि 3 रोटेशनल मोशन्स मी परफॉर्म करू शकतो. म्हणून मी टोटल 6 कायनेटिक एनर्जीज मिळवू शकतो. म्हणून टोटल 6 कायनेटिक एनर्जी झाल्या, म्हणून माझं डिग्री ऑफ फ्रीडम किती झाला, 6 झाला. सो सेम असाच आपण गॅसेस रिलेटेड डिग्री ऑफ फ्रीडम बघायचा. त्यासाठी हे प्रॅक्टिकल एक्झाम्पल आधी समजून घ्या. मी अजून बोर्डवरती काही सुद्धा दाखवलेलं नाही आहे. मी बोर्डवरती ड्रॉ करणार आहे सगळं इन डिटेल मोनो, डाय आणि ट्रायसाठी. पण मी सध्याचं जे एक्झाम्पल सांगितलं ते माझं सांगितलं. याच्यावरून आपल्याला डिग्री ऑफ फ्रीडम हे डेफिनेटली कळणार आहे. ओके, चला इथपर्यंत समजलं असेल सगळ्यांना. सो हे व्यवस्थित लिहून घ्या. रफ करतो मी हे. चला सगळ्यांनी पहिल्यांदा हेडिंग घ्या, डिग्रीज ऑफ फ्रीडम ऑफ सिस्टीम, आणि ही डेफिनेशन लिहा. It is defined as the total number of coordinates or independent quantities. Total number of coordinates x, y, z, मग त्यात ट्रान्सलेशनल, रोटेशनल, एनिथिंग, or independent quantities. क्वांटिटीज म्हणजे एनर्जी, आणि इंडिपेंडंट का म्हटलेलं आहे, एक्सची एनर्जी, वायची एनर्जी, झेडची एनर्जी, तिन्ही एकमेकांवरती डिपेंड नाही. 3 वेगवेगळ्या एनर्जीज आहेत. व्हेलॉसिटी वेगळी आहे, मास जरी सेम असलं तरी, त्यामुळे 3 एनर्जीज वेगवेगळ्या आहेत, म्हणून त्यांना इंडिपेंडंट क्वांटिटीज असं म्हटलेलं आहे. सो द टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स ऑर इंडिपेंडंट क्वांटिटीज रिक्वायर्ड टू डिस्क्राइब द पोझिशन अँड कॉन्फिगरेशन ऑफ द सिस्टीम. त्या सिस्टीमची, मग ती सिस्टीम म्हणजे गॅसेस असतील, मग त्यात पुन्हा मोनो, डाय आणि ट्राय गॅसेस असतील,
किंवा एखादा पार्टिकल घ्या तुम्ही, सिलेंडर घ्या, स्पेअर घ्या, सर्कल घ्या, ती सुद्धा एक सिस्टीमच आहे ना. तर ह्या सिस्टीमची पोझिशन किंवा कॉन्फिगरेशन डिफाईन करण्यासाठी इंडिपेंडंट क्वांटिटीज किंवा कोऑर्डिनेट्सची मदत घेतली जाते. मग किती कोऑर्डिनेट्स आहेत किंवा किती इंडिपेंडंट क्वांटिटीज आहेत, तो जो नंबर आहे त्या नंबरला काय म्हणलं जातं, डिग्री ऑफ फ्रीडम म्हटलं जातं. बघा, सो हे डेफिनेशन पॉईंट ऑफ मध्ये इट इज डिफाईन्ड ॲज द टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स ऑर इंडिपेंडंट क्वांटिटीज रिक्वायर्ड टू डिस्क्राईब द पोझिशन अँड कॉन्फिगरेशन ऑफ द सिस्टीम. एखाद्या सिस्टीमचं पोझिशन कॉन्फिगरेशन डिफाईन करण्यासाठी एकतर नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स घ्या किंवा इंडिपेंडंट क्वांटिटीज घ्या, आणि तो जो काउंट असेल त्याला म्हटलं जातं डिग्री ऑफ फ्रीडम. ओके, सो डिग्री ऑफ फ्रीडमला DOF किंवा F असं सुद्धा म्हटलं जातं. DOF डिग्री ऑफ फ्रीडम किंवा सिंपल F असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, सो आता वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत. आपल्याला महत्त्वाच्या मोनोॲटॉमिक, डायॲटॉमिक आणि ट्रायॲटॉमिक सिस्टीमसाठी डिग्री ऑफ फ्रीडम बघायचं आहे. तर ॲक्च्युअली डिग्री ऑफ फ्रीडममध्ये किती प्रकारच्या डिग्री ऑफ फ्रीडम्स असतात, म्हणजे क्लासिफिकेशन डिग्री ऑफ फ्रीडमचं कसं असतं बघा. क्लासिफिकेशन टाइप्स म्हणूया, क्लासिफिकेशन किंवा टाइप्स, क्लासिफिकेशन ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम. ओके, सो फर्स्ट इज व्हॉट, सिंपल translational degree of freedom. Second is what, rotational degree of freedom. ट्रान्सलेशनल, रोटेशनल, निघून जाणे म्हणजे ट्रान्सलेशनल, स्वतःभोवती फिरणे म्हणजे रोटेशनल, आणि तिसरं जे आहे त्याला व्हायब्रेशनल असं म्हटलं जातं. आता व्हायब्रेशनल म्हणजे कायनेटिक आणि पोटेन्शियलचा वापर केला जातो, पण व्हायब्रेशनल म्हणजे थोडक्यात काय घेतली जाते तर जर टेम्परेचर कंडिशन आली तिथं, म्हणजे टेम्परेचरवरती पण डिग्री ऑफ फ्रीडम डिपेंड आहे. म्हणजे असं म्हणूया की टेम्परेचरमुळं पोझिशन आणि कॉन्फिगरेशन चेंज होऊ शकते सिस्टीमची. सिंपल, आणि गॅसवरती टेम्परेचरचा इफेक्ट होतोय, सो हायर टेम्परेचरला डिग्री ऑफ फ्रीडम काय होऊ शकतं, चेंज होऊ शकतं. सो ती डिग्री ऑफ फ्रीडम ॲड होते, त्याला व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम म्हटलं जातं. ही ऑप्शनल आहे थोडीशी, ऑप्शनल इन द सेन्स ही ऑलमोस्ट सगळ्या गॅसेसमध्ये किंवा सिस्टीममध्ये प्रेझेंट आहे असं म्हटलं जातं. पण कधी, इफ वी कन्सिडर द कंडिशन ऑफ हाय टेम्परेचर. लक्षात येते. सो याची डिग्री ऑफ फ्रीडम 2 असते, कायनेटिक आणि पोटेन्शियल म्हटलं जातं. सो ही 2 डिग्री ऑफ फ्रीडम प्रत्येकाला ॲड केली जाते जर हाय टेम्परेचर कंडिशन कन्सिडर केली तर, अदरवाईज घ्यायची नाही. मग काही ठिकाणी घ्यायची आहे ते मी तुम्हाला पॉईंट वाईज सांगायचं आहे. बघा, इथपर्यंत समजलं का? बघा, डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय आणि नक्की याचा अर्थ काय. आता थोडंसं तुम्हाला एक एक्झाम्पलच आपण घेऊया, म्हणजे मोनोॲटॉमिक गॅस, डायॲटॉमिक गॅस आणि ट्रायॲटॉमिक गॅससाठी डिग्री ऑफ फ्रीडम कन्सिडर करूया. सो फर्स्ट पॉईंट इज व्हॉट, डिग्री ऑफ फ्रीडम फॉर मोनोॲटॉमिक गॅस. बघा, प्रत्येक टर्म समजते का? बघा, जेवढं सोपं करून सांगता येईल तेवढं मी डेफिनेटली सांगतो. बुकमध्ये वाचा तर कदाचित कळणार नाही, कारण तेवढी कॉम्प्लिकेटेड लँग्वेजेस तिथं आहेत. यासाठी बेसिक काहीतरी त्याचा रेफरन्स माहीत असणं गरजेचं आहे, तर तो तुमच्याकडे नसतो. त्यामुळं थोडंसं मी अजूनही सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करेल. काय शंका असतील तर डेफिनेटली तशा लिहा, मला हवं तर विचारा. फिजिकली मी येणार आहे 11 डिसेंबरपासून आपण भेटतोय. सो काही शंका असतील तर लिहून ठेवा, आपण त्याच्यावरती डिस्कशन पुन्हा करूया. सो DOF फॉर मोनोॲटॉमिक गॅस, हेलियम, अमोनिया किंवा काल ऑर्गॉन बघितला बघा, क्रिप्टॉन बघितला किंवा निऑन एटसेट्रा आपण घेऊया. ठीक आहे, हे समजा मोनोॲटॉमिक, ज्याच्यामध्ये एकच ॲटम आहे असं. चला, मग तो एक ॲटम मी इथं दाखवतो. दिस इज 1 ॲटम. हां, मग मगाच्या सारखं आहे. मगाशी मी माझं एक्झाम्पल सांगितलं ना, तसं आता ह्या ॲटमचं आपण एक्झाम्पल सांगूया. ठीक आहे, आता ॲटम म्हणजे एक पॉईंट आहे फक्त. ठीक आहे, तर हा कुठं कुठं जाऊ शकतो बघा, कुठं कुठं जाऊ शकतो. सो हा एकतर एक्स ॲक्सिसला जाऊ शकतो. येस, इट कॅन मूव्ह टू द एक्स ॲक्सिस. चला, ॲटम म्हणजे बॉल आहे ना, बॉल. ओके, बॉल किंवा एक अगदीच छोटा पॉईंट आहे असं कन्सिडर करू, छोटा पॉईंट. चला, एक्स ॲक्सिसला जाऊ शकतो. येस, ही कॅन मूव्ह टू द एक्स ॲक्सिस. सो एक्स ॲक्सिसला तो जाऊ शकतो, याचा अर्थ एक्स ॲक्सिसला त्याला कायनेटिक एनर्जी मिळू शकते. सो एक्स ॲक्सिसची कायनेटिक एनर्जी किती? 1/2
mvx². चला तो वायला पण जाऊ शकतो. येस तो वायला पण जाऊ शकतो. वायला सो mvy². मी ही वायला जाऊ शकतो, त्यामुळे मी येणार आहे 2-3 दिवसांना वायला. सो तो जो गॅस मॉलिक्यूल आहे तो वायला सुद्धा जाऊ शकतो. वायला इन द सेन्स वाय ॲक्सिसला सुद्धा जाऊ शकतो. जसा तो इकडे येतोय तसा तो वरतीही जाऊ शकतो ना. येस ही कॅन मूव टू द वाय ॲक्सिस. मग त्याला वाय ॲक्सिसला किती कायनेटिक एनर्जी असेल? एवढी असेल. चला तो झेड ॲक्सिसला पण जाऊ शकतो ना रे. झेड ॲक्सिसची किती असेल? 1/2 mvz². चला आपण फॉरवर्ड डायरेक्शन कन्सिडर केला, रिव्हर्स काही घ्यायची गरज नाही आहे. शेवटी रिव्हर्सचं मॅग्निट्यूड सेमच असणार आहे. सो फक्त फॉरवर्ड आपण कन्सिडर करतोय. म्हणजे जर मोनो ॲटॉमिक गॅस असेल तर तो फक्त एक्स वाय आणि झेडला जाऊ शकतो. हां आता तो स्वतःभोवती फिरू पण शकतो ना. मगाशी मी कसं म्हटलं, मी या ॲक्सिसला समजा फिरेन, मी या ॲक्सिसला समजा फिरेन, मी या ॲक्सिसला समजा फिरेन, तर मी तिन्ही ॲक्सिसला फिरलो ना, म्हणजे मला 3 वेळा कायनेटिक एनर्जी मिळाली, पण कसली? रोटेशनल मिळाली. म्हणजे हा जो ॲटम आहे, आता तुम्ही म्हणाल हे काय चाललेलं आहे, हा असा फिरू शकतो, त्याला स्पिन म्हणूया आपण. स्पिन, रोटेशनल मोशन. पण हे इथं कन्सिडर करायचं नाही का? तर एक तर तो खूप छोटा आहे आणि तो एकटाच आहे, आणि एकटाच असल्यामुळं त्याला रोटेशनल कायनेटिक एनर्जी मिळणार नाही. आता हे का मिळणार नाही ह्याचा एक छोटासा रिझन मी तुम्हाला सांगेन हवं तर. हा ॲक्सिस आहे आणि 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 एक बॉडी आहे एवढी. ह्या बॉडीचं हे डिस्टन्स आहे r, आणि ह्या ॲक्सिसच्या भोवती ही बॉडी अशी रोटेट होते. आठवते? जर अशी बॉडी रोटेट होत असेल, ह्या बॉडीचं मास आहे m, तर ह्या बॉडीला काय असतो? मोमेंट ऑफ एनर्शिया असतो बघा, mr² असतो का? आणि हाच मोमेंट ऑफ एनर्शिया म्हणजे 1/2 I⍵² असतं कायनेटिक एनर्जी. हा फॉर्म्युला माहित आहे ना? लिनियरमधली कायनेटिक एनर्जी किती झाली? 1/2 mv². तशी रोटेशनलमधली कायनेटिक एनर्जी किती असते? 1/2 I⍵² असते. सो थोडक्यात रोटेशनल कायनेटिक एनर्जी कोणावरती डिपेंड आहे? तर 1/2 I⍵². आय वरती आणि ओमेगावरती. आय म्हणजे मोमेंट ऑफ एनर्जी आणि ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी. मग आय वरती डिपेंड आहे. आय कोणावरती डिपेंड आहे? तर आय मास आणि आर डिस्टन्स, रेडियसवरती डिपेंड आहे. मग या डायग्राममध्ये तुम्हाला रेडियस दिसते. यस, ह्या बॉडीला काहीतरी रेडियस आहे, काहीतरी मास आहे, म्हणजे मोमेंट ऑफ एनर्जी आहे. सो मोमेंट ऑफ एनर्जी पण आहे आणि ही ओमेगानं फिरते, म्हणजे ह्याला थोडक्यात कोण आहे? कायनेटिक एनर्जी रोटेशनल आहे. पण हे जर आपण गॅसच्या बाबतीत कन्सिडर केलं, सॉरी गॅस नाही, छोट्या पार्टिकलच्या बाबतीत कन्सिडर केलं, गॅस मोलेक्युलच्या बाबतीत कन्सिडर केलं, तर त्याला मास आहे का? यस मास आहे. त्याला ओमेगा आहे का? यस ओमेगा आहे. पण त्याला आर दिसतोय का? दिसतोय, पण खूप छोटा दिसतोय, खूप लहान दिसतोय आर. सो या मोनोटॉमिक केसमध्ये जो स्मॉल आर आहे तो कसा आहे? खूप स्मॉल आहे, मिनिमम आहे, 0 आहे असं म्हणूया आपण. मग जर आर 0 असेल तर आय 0, आणि आय 0 असेल तर कायनेटिक एनर्जी रोटेशनल किती? 0. म्हणून मोनो ॲटॉमिकसाठी रोटेशनल कायनेटिक एनर्जी घ्यायची नाही. बघा मी आता असं का केलं? कारण ह्याची इथे गरजच नाही, घ्यायचंच नाही. मग का घ्यायचं नाही त्यासाठी मी हे एक्सप्लेन केलं आणि त्यानं पुन्हा त्याच्यावरती क्रॉस केलं. समजलं? म्हणून मोनो ॲटॉमिक गॅस हा किती डायरेक्शनमध्ये फिरणार आहे? फक्त आणि फक्त 3 डायरेक्शनमध्ये फिरणार आहे, आणि तोही ट्रान्सलेशनल एनर्जी मिळवणार आहे. मग किती एनर्जी मिळवल्या त्यानं? 3 मिळवल्या, म्हणून त्याला काय म्हणायचं? 3 डिग्री ऑफ फ्रीडम. सो वी कॅन से दॅट डिग्री ऑफ फ्रीडम फॉर मोनोॲटॉमिक गॅस इज 3. बघा समजलं का? सो व्हॉट इज द डिग्री ऑफ फ्रीडम फॉर मोनोॲटॉमिक गॅस असा जर क्वेश्चन आला तर त्याचं तुमचं आन्सर 3 असणं अपेक्षित आहे. And why 3? This is the reason. Why these 3 are related to only translational? This is the reason. Why there is no any kind of rotational motion? This is the reason. लक्षात आलं? So this is for monoatomic gas. चला आता आपण थोडंसं डायटॉमिक गॅस रिलेटेड स्टडी करूया. सिंपल तुम्हाला कळणार डेफिनेटली हा सुद्धा. डायटॉमिक गॅस. सो H2, N2, O2 एटसेट्रा आम्हाला एवढेच माहीत आहेत. तुम्हाला खूप माहीत असतील, तुम्ही केमिस्ट्रीमध्ये हुशार असाल. सो H2, N2, O2 सिंपल.
मग आता H2N2O2 हे जर डायॲटॉमिक गॅस असतील तर यांना डिग्री ऑफ फ्रीडम किती असेल, कसं ओळखायचं बघूया. समजा इथे एक ऑक्सिजन आहे आणि इथे एक ऑक्सिजन आहे, हे काहीतरी असं डबल बॉन्ड असतं ना, हे दोघांच्या मध्ये बॉन्ड आहे ना, म्हणून ते O2 आहेत म्हणतो आपण, बरोबर आहे ना. हे O2 लक्षात येतं का बघा, किंवा असाच N2 असाच H2 म्हणून. चला हा झाला O2 असं म्हणूया आपण, त्याच्यामध्ये बॉन्डिंग दिसते आपल्याला. तर आता हा O2 म्हणजे हे दोघं जण मिळून कसे कसे जाऊ शकतात, कसे कसे फिरू शकतात हा कळला आपल्याला. कसा कसा जाऊ शकतो, कसा कसा फिरू शकतो. हा फिरू तर शकत नाही, फक्त जाऊ शकतो हा 3 डायरेक्शनमध्ये, म्हणून ह्याचा डिग्री ऑफ फ्रीडम 3 म्हण. हे दोघं जण जाऊही शकतात आणि फिरूही शकतात. आता तुम्ही म्हणाल कसं, तर पहिल्यांदा मी जाऊ शकतात असं लिहितो. जाऊ शकतात म्हणजे कुठली मोशन, ट्रान्सलेशनल मोशन. जाऊ बाई जाऊ. ओके, सो जाणे आणि फिरणे लक्षात येते ना, जाणे म्हणजे ट्रान्सलेशनल, फिरणे म्हणजे रोटेशनल. सो हा कुठं कुठं जाऊ शकतो. आता कुठं कुठं जायचं याला, सेम याच्यासारखंच तिन्ही ठिकाणी जाऊ शकतो. म्हणजे हे दोघं जण इकडं पण जाऊ शकतात, गेले चला एक्स ॲक्सिसला. हे दोघं जण वरती पण जाऊ शकतात, गेले वाय ॲक्सिसला. आणि हे दोघं जण असे तिरके पण जाऊ शकतात, गेले झेड ॲक्सिसला. म्हणजे हे दोघं जण मिळून 3 ट्रान्सलेशनल एनर्जी कंप्लीट करतातच. म्हणजे कुठल्या कुठल्या, कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनल 1/2 mvx² प्लस 1/2 mvy² प्लस 1/2 mvz². सो किती प्रकारच्या ट्रान्सलेशनल एनर्जी ह्या दोघांनी मिळवल्या बघा. साहजिकच आहे, ह्या दोघांनी मिळून 3 प्रकारच्या ट्रान्सलेशनल एनर्जीज मिळवल्या. लक्षात येते का बघा, समजतंय. म्हणजे ही डायग्राम महत्वाची समजते का बघा. हा डबल बॉन्ड आहे, हे दोघं जण आहेत, इथे एक ऑक्सिजन आहे, इथे एक ऑक्सिजन आहे. चला हे दोघं जण इकडे जाऊ शकतात, हे दोघं जण असे वरती जाऊ शकतात, हे दोघं जण असे तिरके जाऊ शकतात. म्हणून 3 व्हेलॉसिटीज हे दोघं जण मिळून परफॉर्म करू शकतात, डेफिनेटली परफॉर्म करू शकतात. आता जाऊ शकतात झालं, आता फिरू पण शकतात. येस, सो कुठली मोशन, रोटेशनल मोशन. येस, फिरू शकतात, रोटेशनल मोशन फिरू शकतात. मग कसे कसे फिरू शकतात बघूया. चला हा डबल बॉन्ड कन्सिडर करा, इथे एक ऑक्सिजन आहे, इथे एक ऑक्सिजन आहे, कन्सिडर करा, इमॅजिन होतंय. आता चला हे जाऊ शकतात झालं, आता फिरू शकतात कसे बघा. हा ॲक्सिस आहे, ह्या ॲक्सिसला फिरू शकतात. येस, फिरू शकतात. चला हा ॲक्सिस म्हणजे कुठला, वाय आहे ना. सो वाय ॲक्सिसच्या भोवती फिरू शकतात. सो कायनेटिक एनर्जी रोटेशनल 1/2 I y ओमेगा y². वाय ॲक्सिसच्या भोवती. आता व्हेलॉसिटी आपण डिफरंट घेऊया प्रत्येक ॲक्सिसची. चला हे वाय ॲक्सिसला तर फिरू शकतात, कळलं. इथं ऑक्सिजन आहे, इथं ऑक्सिजन आहे, समजलं, इमॅजिन झालं. नेक्स्ट एक्स ॲक्सिसला असे फिरत आहेत, फिरू शकतात. पण एक्स ॲक्सिसला जर असे फिरत असतील, हाच एक्स ॲक्सिस आहे ना, तर ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया फार कमी असेल बघा. का कमी असेल, कारण इथलं जे डिस्टन्स आहे आर, इथल्या केससारखं या केसमध्ये आर खूप लहान असेल. सो या ॲक्सिसला मोमेंट ऑफ इनर्शिया याचा कमी असेल, त्यामुळे एक्स ॲक्सिसला मोमेंट ऑफ इनर्शिया नाही, म्हणजे कायनेटिक एनर्जी रोटेशनल नाही. म्हणजे एक्स ॲक्सिसला त्यांना कायनेटिक एनर्जी मिळणारच नाही. बघा समजण्यासाठी लिहितो मी, कायनेटिक एनर्जी एक्स ॲक्सिस, रोटेशनल कायनेटिक एनर्जी एक्स ॲक्सिसला मिळणारच नाही. बघा पहिल्यांदा असे फिरले, वाय ॲक्सिसला कायनेटिक एनर्जी मिळाली. आता असे फिरले, कमी मिळणार आहे, म्हणजे 0 मिळणार आहे. आता झेड ॲक्सिस कुठं आहे, इकडं आहे झेड ॲक्सिस. तर ह्या झेड ॲक्सिसला असे फिरू शकतात का ते, येस फिरू शकतात. हे अशा आहेत ना, बरोबर. सो आता ही तिरका झेड ॲक्सिस आहे बघा, तर तिरक्या झेड ॲक्सिसच्या भोवती म्हणजे थोडंसं असं होईल. आणि ह्या केसमध्ये आर असेल का, डिस्टन्स असेल का, असेल. मोमेंट ऑफ एनर्जी असेल का, असेल. कायनेटिक एनर्जी रोटेशनल असेल का, असेल. म्हणजे ही फक्त नसणार आहे एक्स ॲक्सिसची. मग राहिली कोण, 1/2 IZ ओमेगा Z². हे आय आणि ओमेगा काल कळतंय, रोटेशनलचा पार्ट आहे म्हणून. झालं, एवढ्या 5 एनर्जीजमध्ये तो फिरू शकणार आहे. मग टोटल डिग्री ऑफ फ्रीडम किती असेल, डिग्री ऑफ फ्रीडम F =
5 म्हणजे थोडक्यात सरळ ॲडिशन करायची. 1/2 mvx² 1/2 mvy² 1/2 mvz² प्लस 1/2 iy ओमेगा y² प्लस 1/2 iz ओमेगा². किती टोटल 5 कायनेटिक एनर्जी झाल्या ना. 5 इंडिपेंडंट क्वांटिटीज झाल्या. 5 कायनेटिक एनर्जीमध्ये 5 इंडिपेंडंट क्वांटिटीज, म्हणून याचं डिग्री ऑफ फ्रीडम किती असेल 5 असेल. सो हे डायटॉमिक गॅससाठी असतं. आता याच्यामध्ये पण रिजिड आणि नॉन रिजिड म्हटलं जातं. हे रिजिडसाठी आपण बघतोय. नॉन रिजिड आलं की ते व्हायब्रेशनल वगैरे त्याच्यामध्ये ॲड होते, पण ती ऑप्शनल आहे. इथपर्यंत हे व्यवस्थित समजून घ्या. आता आपण सेम असंच ट्रायटॉमिकसाठी बघूया. चला बघा, व्यवस्थित समजलं असेल. खूपच लेंदी सुरू आहे मला वाटतं हे, पण आय होप की हे समजेल सगळ्यांना. सगळे पॉईंट्स बोर्डवरती मी लिहिलेले आहेत ते समजले का बघा. चला मी हे रब करतो. आता आपण बघूया ट्रायटॉमिकसाठी डिग्री ऑफ फ्रीडम. चला पुढचा लिहिलाय मी पॉईंट, ट्राय ॲटॉमिक गॅस, ज्याला की पॉली ॲटॉमिक सुद्धा म्हटलं जातं. आता ट्राय ॲटॉमिकमध्ये आपण CO2 SO2 NO2 कन्सिडर करूया. CO2 SO2 NO2 लाईक दिस. ओके. HCl सुद्धा ह्याच्यामध्ये घेतला जातो बघा. ओके, सॉरी SO3 SO4 बरंच काय काय आहे ना. सो ट्राय ॲटॉमिक म्हणूया. आता बघा थोडक्यात हा SO2 मी असा डिफाईन करतो. एक स्ट्रक्चर तुम्हाला समजण्यासाठी डिफाईन करतो. थोडंसं बॉन्डिंग वगैरे आता तुमच्या पद्धतीने बघा तुम्ही कसं आहे. मला सिस्टीम एक्सप्लेन करायची आहे फक्त. CO2 म्हटलं की अशी काहीतरी सिस्टीम असेल. मग आपल्याला माहिती आहे की हा एकतर कसा मूव्ह होईल आणि हा एकतर कसा रोटेट होईल हे शोधायचं असतं आपल्याला. मग जर तिन्ही डायरेक्शनला मूव्ह होत असेल तर त्याला तिन्ही कायनेटिक एनर्जीज आहेत म्हणायचं, आणि तिन्ही डायरेक्शनला रोटेट होत असेल तर त्याला तिन्ही रोटेशनल एनर्जीज आहेत म्हणायचं. म्हणजे त्याची डिग्री ऑफ फ्रीडम किती झाली 6 झाली. ओके, सेम असं याच्या बाबतीत घडतं लाईक दिस. बरोबर. आता मी सेंटर दाखवतो सगळ्यांचाच बघा, X Y आणि Z. म्हणजे हा जो गॅस मॉलिक्यूल आहे ती एक सिस्टीम आहे. सिस्टीम दिसायला अशी दिसते सिस्टीम. ह्याचा अर्थ ती सिस्टीम बघा मूव्ह पण होऊ शकते आणि रोटेट पण होऊ शकते. आणि याच्यामध्ये फरक काय राहतो डायॲटॉमिकमध्ये आणि याच्यामध्ये, तर डायॲटॉमिकमध्ये आपल्याला एक्स ॲक्सिसला रोटेशनल एनर्जी मिळाली नव्हती, कारण आपण एक्स ॲक्सिसचा मोमेंट ऑफ एनर्जी कमीत कमी 0 कन्सिडर केला होता. पण या ठिकाणी मात्र असं होत नाही. या ठिकाणी एक्सला पण मिळतो. ते कसं मिळतं तुम्हाला सिस्टीमवरून लक्षात येईल. चला, हे एकतर एक्सला जाऊ शकतात, वायला जाऊ शकतात, झेडला जाऊ शकतात. म्हणजे याचा अर्थ याची कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनल किती असेल 1/2 mvx², 1/2 mvy², 1/2 mvz². चालेल. सेम कायनेटिक एनर्जी रोटेशनल बघा. आता हा एक्स ॲक्सिसला फिरू शकतो का. आता ही सिस्टीम आहे ना, मग सिस्टीम आहे म्हणजे तुम्ही असं कन्सिडर करा, एक ट्रायंगल घ्या. सरळ सिस्टीम आहे ना ही, एक ट्रायंगल घ्या आणि ट्रायंगलला काय करा, असा ट्रायंगल घ्या आणि त्याला बरोबर असे त्याचा सेंटर ऑफ मास शोधून 3 ॲक्सिस ड्रॉ करा. हा एक्स, हा वाय आणि झेड. सेम ट्रायंगल सारखंच आहे ना हे. मग आता सांगा हा ट्रायंगल एक्स ॲक्सिसला फिरू शकतो का. चला असा फिरू शकतो ना. येस, फिरू शकतो. मग मोमेंट ऑफ एनर्जी येणार आहे का. येणार आहे. का तर इथं डिस्टन्स दिसतंय बघा, म्हणजे फिरणाऱ्या ॲक्सिसपासून वरती पण डिस्टन्स दिसते, खाली पण डिस्टन्स दिसते. याचा अर्थ मोमेंट ऑफ एनर्जी आहे. हा वाय ॲक्सिसला फिरतोय का बघा ट्रायंगल. चला फिरतोय, इथं डिस्टन्स दिसतंयच ना. हा झेड ॲक्सिसला फिरतोय का बघा ट्रायंगल. यस, फिरतोय. हे डिस्टन्स दिसतंयच ना. म्हणजे तिन्ही केसेसमध्ये डिस्टन्स दिसतंय, याचा अर्थ मोमेंट ऑफ एनर्जी आहे. याचा अर्थ कायनेटिक एनर्जी रोटेशनल आहे. मग टोटल कायनेटिक एनर्जी किती सांगा. 1/2 I x ओमेगा x², 1/2 I y ओमेगा y², 1/2 I z ओमेगा z.
सो हे तिघं हे तिघं म्हणजे टोटल डिग्री ऑफ फ्रीडम किती झालं 6. सो दिस इज फॉर ट्राय ॲटॉमिक गॅस मॉलिक्युल्स. जर तिघं असतील ट्राय असेल तर त्यांचं डिग्री ऑफ फ्रीडम हे एवढं असतं. आणि मी तुम्हाला म्हटलं की व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम आहे हे प्रत्येकामध्ये 2-2-2 ॲड करत जायचं. मोनो ॲटॉमिकमध्ये किती होणार मग. आता व्हायब्रेशनल कधी घ्यायचं हाय टेम्परेचरसाठी, म्हणून मी ते काही एक्सप्लेन करत नाही, ऑप्शनल आहे ते. मोनो ॲटॉमिक डिग्री ऑफ फ्रीडम किती होतं 3. व्हायब्रेशनल घेतलं तर किती होणार ते 5. डायटॉमिक डिग्री ऑफ फ्रीडम किती होतं 5. जर व्हायब्रेशनल 2 घेतले तर 7 होणार. ट्रायटॉमिकसाठी डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे 6. जर व्हायब्रेशनल 2 घेतले तर ते 8 होणार आहे. सो 2 हे हाय टेम्परेचरचं व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम त्याच्यामध्ये ॲड करायचं. हे कंडिशनल आहे, इन केस जर आलं कुठं तर आपण लिहू शकतो. ओके, सो दिस इज अबाउट द डिग्री ऑफ फ्रीडम. आय होप की तुम्हाला कळलं असेल. सो डिग्रीज ऑफ फ्रीडम थेरोटिकल पॉइंट आहे थोडासा. डिपेंड्स ऑन, बघा हे झाल्यानंतर हे लिहून घ्या. डिग्रीज ऑफ फ्रीडम डिपेंड्स ऑन ॲटोमिसिटी ऑफ द गॅस. ॲटोमिसिटी ऑफ द गॅस म्हणजे काय. मोनो ॲटॉमिक, डायटॉमिक, ट्रायटॉमिक. सो डिग्री ऑफ फ्रीडम हा मोनो, डाय आणि ट्रायवरती डिपेंड आहे. जिओमेट्रिक स्ट्रक्चर ऑफ द गॅस मॉलिक्यूल. जिओमेट्रिक स्ट्रक्चर ऑफ द गॅस मॉलिक्यूल. आता याच्यामध्ये सुद्धा रिजिड, नॉन रिजिड, लिनियर, नॉन लिनियर असं म्हटलं जातं. ओके, अँड इट इज ऑल्सो डिपेंड ऑन द टेम्परेचर ऑफ द गॅस. टेम्परेचर ऑफ द गॅस. सो डिग्री ऑफ फ्रीडम इज डिपेंड्स अपॉन दीज सम सॉर्ट ऑफ कंडिशन्स. या सगळ्या कंडिशन्सवरती डिग्री ऑफ फ्रीडम डिपेंड आहे. बघा लक्षात आलं का. अजूनही डिग्री ऑफ फ्रीडम रिलेटेड आपल्याला काही पॉईंट बघायचे आहेत. चला इथपर्यंत समजून घ्या सगळ्यांनी व्यवस्थित. हे मी रफ करतो. चलो पुढचा पॉईंट बघूया आपण. सो हेडिंग इज व्हॉट, स्पेसिफिक हीट कपॅसिटी, ज्याला की मेयर्स रिलेशन म्हणलेलं आहे. ते रिलेशन कसं आहे, CP - CV आहे. इंटरेस्टिंग आहे, छोटंसंच रिलेशन आहे. हे रिलेशन आपण आधी बघूया, त्याचे काही कंडिशन बघूया आणि मग पुन्हा मोनो, डाय आणि ट्रायटॉमिकसाठी पुन्हा ह्या रिलेशनचा कसा वापर केलेला आहे ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघूया. ओके, सो हाच आपला तिसरा पॉईंट असेल थोडक्यात, स्पेसिफिक हीट कपॅसिटी, ज्याला की मेयर्स रिलेशन असं म्हटलेलं आहे. एक गॅस कन्सिडर करूया. सो त्या गॅसला मग प्रेशर, एका कंटेनरमध्ये तो गॅस इन्क्लोज केलेला आहे. त्याला प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर सगळं आहे. त्याच्यामध्ये इंटरनल एनर्जी आहे. त्या गॅस कंटेनरला एक पिस्टन बसवलेला आहे. ओके, मग आपण त्या गॅसवरती 2 एक्सपेरिमेंट करायचे आहेत. एक एक्सपेरिमेंट करायचा ॲट कॉन्स्टंट प्रेशर आणि एक एक्सपेरिमेंट करायचा ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ठीक आहे, सो वी विल डिफाईन द 2 कंडिशन्स. ओके, सो पहिल्यांदा काय करूया की ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आता बाकीचं सगळं मी डिफाईन करतो. लेट हे P म्हणजे काय, V म्हणजे काय, T म्हणजे काय सपोज. ठीक आहे, T किंवा DT म्हणूया त्याला, चेंज इन किंवा ठीक आहे टेम्परेचर म्हणूया त्या गॅसचं. तर पहिला आपण एक्सपेरिमेंट करूया ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ओके, सो फर्स्ट एक्सपेरिमेंट इज व्हॉट, ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. म्हणजे व्हॉल्यूम काय करायचं, रिमेन्स सेम ठेवायचं, व्हॉल्यूम चेंज करायचं नाही. आता गॅसचं जर व्हॉल्यूमच नाही बदललं, व्हॉल्यूम म्हणजे आतमधला त्याचा स्पेस, थोडक्यात त्या गॅसचं व्हॉल्यूम बदललं नाही. आता काय करूया की कॉन्स्टंट व्हॉल्यूम असताना त्या गॅसला आपण काहीतरी एक एनर्जी सप्लाय करूया. म्हणजे त्याचं टेम्परेचर वाढवू हवं तर व्हॉल्यूम कॉन्स्टंटच ठेवूया. ठीक आहे, सो त्याचं जर टेम्परेचर वाढवलं तर आपण त्याला एक प्रकारची काय करूया, एनर्जी सप्लाय करूया. ओके, सो लेट अस कन्सिडर DQ. DQ इज द एनर्जी. स्मॉल क्यू लिहितो मी, DQ. आणि ही
पहिली केस आहे ना आपली, त्यामुळे ह्याला DQ1 म्हणतो मी. चला, सो DQ एनर्जी सप्लाय करूया त्या गॅसला जो की कंटेनरमध्ये आहे. पण कॉन्स्टंट व्हॉल्यूम असल्यामुळं त्या पिस्टनवरती काहीच फरक पडणार नाही, म्हणजे पिस्टन मूव्ह होणार नाही, व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहते ना. मग असं जर असेल तर या केसमध्ये वर्क डन होणार नाही, म्हणजे जी काही सप्लाय केलेली एनर्जी आहे ती फक्त काय राहील, तर जी काही आतमधली इंटरनल एनर्जी आहे तेवढीच राहील. सो या केसमध्ये नो वर्क डन मिळेल आपल्याला. ओके, या केसमध्ये नो वर्क डन असं आपण म्हणूया. ठीक आहे. सो एक रिलेशन मिळालं थोडक्यात आपल्याला की DQ1 इज इक्वल टू डी, यालाच मी असं लिहितो CV इंटू DT. आता हे काय म्हणाल तुम्ही, सो DQ1 इज इक्वल टू डी इज इक्वल टू CV इंटू DT. आता CV इंटू DT म्हणजे काय, आपण टेम्परेचर वाढवत चाललेलं ना, म्हणजे जी काही इंटरनल एनर्जी आणि टेम्परेचर आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन आहे. सो हा कॉन्स्टंट झाला, ह्याला म्हटलं जातं स्पेसिफिक हीट कॉन्स्टंट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ओके, सो वी हॅव सपोज इक्वेशन नंबर 1. ओके, सो दिस इज आवर फर्स्ट कंडिशन. आता सेम नेक्स्ट काय करूया, पुढच्या कंडिशनला पुन्हा टेम्परेचर इन्क्रीज करूया, फक्त कॉन्स्टंट व्हॉल्यूमच्या ऐवजी कॉन्स्टंट प्रेशर करूया. सेकंड कंडिशन लिहितो मी ॲट कॉन्स्टंट प्रेशर. बघा, सो जर प्रेशर कॉन्स्टंट केलं तर DQच्या ऐवजी काय होणार, DQ2 होणार. डी आहे तसं येणार, पण तिथं वर्क डन होणार. सो वर्क डन होणार म्हणजे पिस्टन मूव्ह होणार आहे. का होणार आहे, कारण आपण व्हॉल्यूम चेंज होणार आहे याच्यामध्ये. बघा, प्रेशर कॉन्स्टंट आहे पण टेम्परेचर इन्क्रीज केल्यामुळे काय होणार आहे, व्हॉल्यूम चेंज होणार आहे किंवा व्हॉल्यूम इन्क्रीज होणार आहे एका पर्टिक्युलर अमाऊंटनं. ठीक आहे, मग व्हॉल्यूम इन्क्रीज झालं तर आपल्याला हे इक्वेशन DQ2 किती मिळालं, तर D प्लस DW मिळालं. DWचा अर्थ वर्क आणि D म्हणजे इंटरनल एनर्जी. आणि जसं हे लिहिलं तसंच ह्या फॉर्ममध्ये मी DQ2 असं लिहू का, बघा स्टॅटिस्टिक समजतंय का बघा, फक्त DQ2च्या ऐवजी मी CP इंटू DT असं लिहितो. चालेल का बघा. CP इज वॉट, CP इज आता जसं स्पेसिफिक हीट किंवा मोलर स्पेसिफिक हीट कॉन्स्टंट सुद्धा म्हटलं जातं. सो इट इज D प्लस DW. सो लेट अस कन्सिडर इक्वेशन नंबर 2. आता ह्या दोन्हीमध्येच चेंजेस करत जायचं आहे. ओके, सो व्हॉट इज दिस इक्वेशन 2, CP DT इज इक्वल टू D प्लस DW. बघा इक्वेशन मी 2 आहे तसंच लिहिलं. ओके, बट व्हॉट इज इक्वेशन 1, इक्वेशन 1 रिप्रेझेंट्स D इज इक्वल टू CV इंटू DT, CV इंटू DT प्लस DW. So this is what CP into DT is equal to CV DT plus DW. चालेल का. ही टर्म मी इकडे घेतो, CP मायनस CV आणि ब्रॅकेटच्या बाहेर मी DT काढतो. सो CP मायनस CV इंटू DT इज इक्वल टू DW. Therefore CP minus CV into DT is equal to P into dV लिहितो बघा मी. P म्हणजे प्रेशर आणि V म्हणजे व्हॉल्यूम, म्हणजे DW च्या ऐवजी मी काय लिहिलं, P इंटू DV लिहिलं. हे असं का लिहू शकतो आपण, वर्क इज इक्वल टू P इंटू व्हॉल्यूम लिहिलं ना आपण, बरोबर. वर्क इज इक्वल टू P इंटू व्हॉल्यूम लिहिलं. असं का लिहिलं, सो वर्क इज इक्वल टू P म्हणजे काय, फोर्स अपॉन एरिया असतो बघा. ओके, सो फोर्स अपॉन एरिया आणि व्हॉल्यूम म्हणजे काय, एरिया इंटू लेंथ असतं. सो एरिया कॅन्सल होईल आणि फोर्स आणि लेंथ राहील. सो वर्क इज इक्वल टू काय येऊ शकतं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. त्यामुळे हे लिहिलेलं कसं आहे, बरोबर आहे. म्हणून DWच्या ऐवजी आपण काय लिहिलं, P इंटू DV लिहिलं. लक्षात आलं, ही एक कंडिशन आहे. हे काय लिहू नका, फक्त समजून घ्या की DWच्या ऐवजी मी P इंटू DV असं का लिहिलेलं आहे. सो आपल्याला इक्वेशन मिळालं P इंटू DV. ओके, लेट कन्सिडर फॉर 1 मोल आयडियल गॅस इक्वेशन PV इज इक्वल टू वॉट, RT. ओके, सो देअरफॉर याच्या चेंज करूया, P इंटू DV लिहूया, Vच्या ऐवजी DV लिहूया, तर R आणि Tच्या ऐवजी काय होणार आहे, DT होणार आहे. हेच इक्वेशन आपण असं लिहू शकतो ना, PV इज इक्वल टू NRT.
सो P इंटू डी व्ही बद्दल आपण आर डी टी लिहूया. सो पुट दिस व्हॅल्यू हिअर. सो देअरफॉर सी पी मायनस सी व्ही इंटू डी टी इज इक्वल टू पी डी व्हीच्या बद्दल आपण आर डी टी लिहूया. डी टी तर आता कॅन्सल होईल. सो सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला आर. आर म्हणजे कोण? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे. सो हे जे सी पी मायनस सी व्ही असतं ह्याला काय म्हटलं जातं? मेयर्स रिलेशन. ओके, दिस इज मेयर्स रिलेशन. इथपर्यंत इम्पॉर्टंट आहे. याच्यापुढे एक दोन स्टडी केसेस आहेत त्याही हवं तर मी लिहितो. सी पी आणि सी व्ही मध्ये असलेलं मेयर्स रिलेशन. सी पीला इथं एम ओ एस पी सुद्धा म्हटलं तरी चालेल, सिन्स ही कंडिशन आहे एम ओ एस पी. आता हे काय म्हणाल तुम्ही? एम ओ म्हणजे काय? मोलर मास. आणि एस पी म्हणजे काय? एक प्रिन्सिपल कॉन्स्टंट आहे. ओके, एम ओ इज द मोलर मास ऑफ द गॅस अँड एस पी इज द प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट म्हणतो मी. आणि तसाच सी व्ही काय असतो? एम ओ इंटू एस व्ही असतो बघा. म्हणजे सी पी आणि सी व्हीच्या बाबतीत ह्या जस्ट दोन व्हॅल्यूज आपण पुट करूया. सो देअरफॉर एम ओ एस पी मायनस एम ओ एस व्ही इज इक्वल टू आर असं लिहिलं जातं. सो देअरफॉर एस पी मायनस एस व्ही इज इक्वल टू आर अपॉन एम ओ इंटू जे असं लिहिलं जातं. जे हे सगळ्या कॉन्स्टंट टर्म्स आहेत. ओके, सो जे इज मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ द हीट. सिन्स जे इज मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट, कॉन्स्टंटच आहे तो. सो रिलेशन आपल्याला मिळालं एस पी मायनस एस व्ही इज इक्वल टू आर अपॉन एम ओ जे. एम ओ इज वॉट? मोलर मास ऑफ द गॅस अँड एस पी अँड एस व्ही इज वॉट? प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट्स फॉर कॉन्स्टंट वॉल्यूम अँड कॉन्स्टंट फॉर प्रेशर आणि व्हॉल्यूम असं. सो दिस इज नथिंग बट द मेयर्स रिलेशन. आणि हा पॉईंट आहे त्याला म्हटलं जातं स्पेसिफिक हीट कपॅसिटी. आता सेम ह्यातली काही रिलेशन्स आपल्याला मोनो ॲटॉमिक, डायॲटॉमिक आणि ट्रायॲटॉमिकसाठी वापरायचे आहेत. बघा इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? बघा काही शंका असेल तर डेफिनेटली लिहा आणि तशा विचारा. ओके, सो नेक्स्ट याच्याशीच रिलेटेड एक स्टडी केस आहे. पटपटपट आता मी लिहून टाकतो सगळे. तुम्ही सेम माझ्या पद्धतीने असं पार्टिशन करून लिहिलं तरी चालेल, काय हरकत नाही. हेडिंग बघा, स्टेट लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी, जे की आपण मागाशी बघितले ऑलरेडी. आणि हेन्स कॅल्क्युलेट मोलर स्पेसिफिक हीट. सी पी आणि सी व्हीचं जे रिलेशन आहे ते फॉर मोनो ॲटॉमिक, डायॲटॉमिक आणि ट्रायॲटॉमिक गॅसेस. आता ॲक्च्युली याच्यामध्ये बघा सी पी आणि सी व्ही जे दोन स्पेसिफिक हीट कॉन्स्टंट आहेत प्रेशर आणि व्हॉल्यूम, यांचा रेशो पण घेतला जातो, त्याला गॅमा म्हटलं जातं. ओके, ज्याला की ॲडियाबॅटिक रेशो म्हटलं जातं. सी पी अपॉन सी व्ही इज इक्वल टू गॅमा. हे सुद्धा कॅल्क्युलेशनमध्ये कुठंतर येऊ शकतं आपल्याला. ओके, चला तर मोनो ॲटॉमिक गॅससाठी आपण आता हे सगळं पटपट लिहूया. सो तुम्हाला किती गोष्टी समजतात बघा. सुरुवात कशी करायची? लेट इथं लिहितो मी फॉर मोनो ॲटॉमिक गॅस. ओके, सो लेट ॲव्हरेज एनर्जी 3/2 NA/kB इंटू टी. बघा हे रिलेशन आपण बघितलेलं आहे. ॲव्हरेज एनर्जी लिहिली आपण कुणाची? मोनो ॲटॉमिकसाठीची लिहिली. मोलर स्पेसिफिक हीट कॉन्स्टंट, पुढची स्टेप लिहायची मोलर, कंपॅरेटिव्हली लिहितो मी सगळं. स्पेसिफिक हीट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, मोलर स्पेसिफिक हीट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सी व्ही इज इक्वल टू DE अपॉन DT. आठवते मगाशी लिहिलेलं रिलेशन पहिल्या केसमधलं. आता DE म्हणजे किती घ्यायचं? 3/2 NA/kB T अपॉन DT. म्हणजे थोडक्यात टेम्परेचरला टेम्परेचर कॅन्सल होईल. सो 3/2 NA इंटू KB होईल. कोण? CB. बघा चेंजेस लक्षात ठेवा. C. सो NA आणि KB बद्दल आपण काय म्हणू शकतो? याला R म्हणतो ना आपण. सो 3/2 R मिळाला. नेक्स्ट CP मायनस CV इज इक्वल टू किती असतं? R असतं. मग देअरफॉर CP किती येईल? CV प्लस R. मग CV किती आहे? 3/2 R आणि प्लस हा R. सो हा किती होणार आहे? 5/2 R. सो दिस इज द CP. बघा म्हणजे आपल्याला एम काय आहे? एकदा CV काढणं आणि एकदा CP काढणं.
मग हे कोणासाठी काढलं आपण? मोनो ॲटॉमिक गॅससाठी काढलं. याच्यासाठी आपण स्पेसिफिक हीट असेल किंवा मेयर्स रिलेशन असेल ह्या सगळ्यांचा इथं वापर केला. बघा समजलं का? सो फॉर मोनो ॲटॉमिक गॅस. मी स्टडी केसेस लिहितोय, पटपट लिहून घ्या. चला नेक्स्ट. हां, अजून एक, हे असं का लिहिलं कळतंय का? बघा मोनो ॲटॉमिकसाठी डिग्री ऑफ फ्रीडम किती होतं? 3 होतं ना. मग 3 मध्ये प्रत्येकाची एनर्जी किती होती? 1/2 kBt किंवा 1/2, याने काय कॉन्स्टंट आहे ना, 1/2 kBt 1/2 kBt 1/2 kBt. सो 3/2 kBt झालं ना, म्हणून हे डायरेक्ट लिहिलं. बघा कळतंय का? मोनो ॲटॉमिकसाठी. आता डायॲटॉमिकसाठी बघूया. फॉर डायॲटॉमिक गॅस प्रोसिजर काय? पहिल्यांदा एनर्जी लिहायची. आता डायॲटॉमिकसाठी मात्र 3 ट्रान्सलेशनल होत्या आणि 2 रोटेशनल होत्या. सो 3 ट्रान्सलेशनल म्हणजे 3/2 NA/kBt. तुम्हाला हे कंपॅरेटिव्हली लक्षात येणार बघा. आणि 2 ट्रान्सलेशनल रोटेशनल म्हणजे 1/2 kBt 1/2 kBt म्हणजे ओनली 1 kBt ना, म्हणजे NA/kBt एवढंच लिहू शकतो आपण. चालेल का? बघा ओके. सो वी कॅन हॅव दिस इज 5/2 NA/kBt झालं एनर्जी. आता पुढे काय करायचं? मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. हे सगळं जसं आहे तसं लिहा. सो CV इज इक्वल टू D/dt. सो 5/2 NA/kBt अपॉन dt. सो इट बिकम्स 5/2 NA/kB. सो इट बिकम्स 5/2 R. हा झाला CV. ओके का? चला मग देअरफॉर CP मायनस CV मेयर्स रिलेशन असं सांगतं ना. देअरफॉर CP इज इक्वल टू CV प्लस R. सो 5/2 R प्लस R. सो इट बिकम्स 7/2 R. सो दिस इज वॉट CP. सो डायॲटॉमिकचा CV काढला, डायॲटॉमिकचा CV काढला. ठीक आहे. आता याच्यात एक कंडिशन आहे. मी म्हणतो बघा रिजिड आणि नॉन रिजिड. सो फॉर नॉन रिजिड याच्यात फक्त 1-2 जी व्हायब्रेशनल एनर्जी आहे ती काय होते? ॲड होते. मग व्हायब्रेशनल एनर्जी ॲड झाल्यामुळे हा जो फॉर्म्युला ईचा आहे तो किती होतो? 7/2 होतो. मी आता डायरेक्ट लिहितो इथं, तर 7/2 NA/kBt होतो. मग इथं काय येणार? देअरफॉर CV किती येणार आहे? 7/2 R आणि CP किती येणार आहे? 9/2 R. ही फक्त कंडिशन कशासाठी? नॉन रिजिडसाठी. 2 डिग्री ऑफ फ्रीडम फक्त याच्यामध्ये ॲड झालं, त्यामुळे हे 5च्या ऐवजी इथं 7 येणार आहे. फरक कळतोय का? बघा. सो दिस रिलेशन इज फॉर डायॲटॉमिक. आणि डायॲटॉमिकसाठी मग आपल्याला मेयर रिलेशन यूज करून CP आणि CVच्या सगळ्या इथं व्हॅल्यू झाल्या. लक्षात आलं का? बघा ही समजली का? बघा स्टडी केस. चला नेक्स्ट आता बघूया पॉलीॲटॉमिकसाठी. आता पॉलीॲटॉमिकसाठी मग असे म्हटलं होतं की आपण 3 ट्रान्सलेशनल 3 रोटेशनल आणि आता याच्यामध्ये पण एक व्हायब्रेशनल कंडिशन घ्यायची आहे. सो आपण लिहूया फॉर इथं लिहितो मी फॉर ट्रायॲटॉमिक किंवा पॉलीॲटॉमिक गॅस. सो एनर्जी बघा आता मी किती लिहितो? 3/2 NA/kBt ट्रान्सलेशनल, पुन्हा 3/2च ना NA/kBt रोटेशनल, कारण रोटेशनल पण 3 होती, ट्रान्सलेशनल पण 3 होती, आणि F NA/kBt. आता तुम्ही म्हणाल इथं F का आलं? तर व्हायब्रेशनलसाठी पॉलीॲटॉमिकसाठी एक जनरल लिहिलं डिग्री ऑफ फ्रीडम, व्हायब्रेशनल F त्याच्यामध्ये काय केला? ॲड केला. सो F इंटू NA/kBt. ओके. सो देअरफॉर इज इक्वल टू मी असं लिहिलं तर चालेल का? बघा 3/2 प्लस 3/2 इट बिकम्स 6/2. सो 3 अँड F. सो 3 प्लस F आपण कॉमन काढूया. हे सॉल्व करा सगळ्यांनी आणि इकडे NA/kBt लिहू शकतो मी. बघा 3/2 प्लस 3/2 प्लस F कॉमन काढलं ना, पण 3/2 म्हणजे 3 येणार आहे बरोबर, आणि प्लस हा F. सो एनर्जी किती मिळाली? एवढी मिळाली. पुढची स्टेप सेम. CV किती? सो देअरफॉर CV किती येणार आहे सांगा आता? CV D/dt. सो हे 3 प्लस F NA/kB होणार, T कॅन्सल होणार. सो CV किती मिळणार? 3 प्लस F आणि R मिळणार. बघा समजतंय का? 3 प्लस F इंटू R मिळणार.
आणि CP किती मिळेल? CP काय करतो आपण? CV मध्ये R मिळवतो, म्हणजे ह्याच्यामध्ये R मिळवायचं आहे आपल्याला. सो हे 3R प्लस FR प्लस R, सगळ्यांमधनं R कॉमन काढूया. सो 4 प्लस F इंटू R होणार बघा. समजलं का? सो दीज आर द व्हॅल्यूज ऑफ द CP अँड CV फॉर द ट्राय ॲटॉमिक किंवा जो पॉलीॲटॉमिक म्हटलेला आहे त्याच्यासाठीच्या ह्या झाल्या व्हॅल्यू CP आणि CVच्या. ओके, सो हे तिन्हीचं कंपॅरिझन आहे, अशा पद्धतीनंच लिहून घ्या. आणि मी तुम्हाला एक म्हटलं होतं की ॲडिएबॅटिक रेशो, एक रेशो लिहूया CP अपॉन CVचा. ॲडिएबॅटिक रेशो बघा, ॲडिएबॅटिक रेशो गॅमा इज इक्वल टू CP अपॉन CV. हा एक जनरल रेशो आहे. हा रेशो मग तुम्ही प्रत्येकासाठी काढू शकता. हे डिवायडेड बाय हे करा, हे डिवायडेड बाय हे करा, हे डिवायडेड बाय हे करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर याच्यासाठी सांगायचं झालं तर लॅम्बडा इज इक्वल टू काय येणार सांगा? 4 प्लस F अपॉन 3 प्लस F. R कॅन्सल होणार ना प्रत्येकामध्ये. याच्यासाठी सांगायचं झालं तर बघा CP हा अपॉन CV, R कॅन्सल होणार आहे, 2 कॅन्सल होणार, सो 7 अपॉन 5. तसा याचा 5 अपॉन 3. असा प्रत्येकाचा काय होऊ शकतो? ॲडिएबॅटिक रेशो इथं कॅल्क्युलेट होऊ शकतो. सो बघा, समजलं का ही कंडिशन? सो हेडिंग बघा काय आहे? लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी अँड हेन्स कॅल्क्युलेट मोलर स्पेसिफिक हीट ऑफ मोनोॲटॉमिक, डायॲटॉमिक, ट्रायॲटॉमिक गॅसेस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड प्रेशर. म्हणजे CP आणि CVच्या व्हॅल्यू काढा, असा हा क्वेश्चन आहे. ओके, सो आय होप की इथपर्यंत समजलं असेल. थांबूया आपण. थोडंसं आज पूर्णपणे थेरॉटिकल झालेलं आहे. बघा व्यवस्थित सगळं समजलं आहे का? बघा, इम्पॉर्टंट लेक्चर आहे. हळूहळू तुम्हाला सांगितलेलं आहे. केमिस्ट्री पार्ट जेवढा माझ्या पद्धतीने सांगता येईल तेवढं सांगितलेलं आहे. काही शंका असतील तर तशा डेफिनेटली विचारा. ओके, सो थांबूया आपण आजच्या लेक्चरला. भेटूया पुढच्या लेक्चरला. याच्यावरती जर काही न्यूमरिकल्स असतील तर ते घेऊया, अदरवाईज याच्या पुढचा हा ऑलमोस्ट गॅसेसचा पार्ट संपलेला आहे. आता फक्त पुढचा रेडिएशनचा पार्ट आहे, तो आपण घेऊन पुढच्या लेक्चरला भेटू किंवा याच्यावरचे काही न्यूमरिकल्स असतील तर डिस्कस करू. तोपर्यंत अभ्यास करा आणि काही शंका असतील तर डेफिनेटली विचारा. थँक्यू सो मच.